हाय नमस्कार, वेलकम टू हनीप्रियाज खजाना. हनीप्रिया खजानामध्ये आज आपण चीज गार्लिक ब्रेडची रेसिपी बघणार आहोत. जनरली आपण डॉमिनोजमधून चीज गार्लिक ब्रेड ऑर्डर करत असतो, तर या गार्लिक ब्रेडला बाहेरून आणायची गरज नाही. ते कसं तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. गार्लिक ब्रेड बनवण्यासाठी सुरुवातीला एका वाटीमध्ये 3 चम्मचपर्यंत बटर घ्यायचं आहे. बटर हे फ्रीजमधून काढून बाहेर ठेवायचं आहे आणि बटर हे एकदम सॉफ्ट तयार झाल्यानंतर इथे आपण 3 चम्मचपर्यंत बटर घेतलेलं आहे. यानंतर यामध्ये 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या किसून घेणार आहोत. मी घेतलेला बटर हे अनसाल्टेड असल्यामुळे यामध्ये मी थोडंसं साल्ट घालत आहे. जर बटर हे साल्टेड असेल तर यामध्ये मीठ घालायची गरज नाही. यानंतर यामध्ये 1 चम्मचपर्यंत चिली फ्लेक्स आणि अर्धा चम्मचपर्यंत ऑरेगॅनो घालायचा आहे. पिझ्झासोबत जे आपल्याला ऑरेगॅनोचे पॅकेट्स दिले जातात तेच पॅकेट्स मी इथे वापरलेली आहे. आता हे सगळं चांगल्या प्रकारे एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि यानंतर यामध्ये थोडीशी कोथिंबीरसुद्धा घालणार आहोत. पुन्हा एकदा चमचेनं हे सगळं एकसारखं असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे आपल्याला ब्रेडवरती लावण्यासाठी गार्लिक मिक्स हे तयार झालेलं आहे. हे आपण बाजूला ठेवून देऊ. तर इथे आपण 6पर्यंत ब्रेड स्लायसेस घेतलेले आहे. तर या ठिकाणी मी सँडविच ब्रेडचा वापर करत आहे. टेस्टमध्ये खूपच छान लागते. जर सँडविच ब्रेड नसेल तर या ठिकाणी तुम्ही मिल्क ब्रेडचा सुद्धा वापर करून घेऊ शकता. ब्रेड स्लाइस घेतल्यानंतर यावरती आपण जे सुरुवातीला गार्लिक मिक्स तयार करून ठेवले होते ते यावरती अप्लाय करून घ्यायचं आहे. यावरती अप्लाय करून घेताना गार्लिक मिक्स हे खूपच पातळ असं अप्लाय करून घ्यायचं आहे, कारण आपण ब्रेडच्या दोन्ही बाजूने हे गार्लिक मिक्स अप्लाय करून घेणार आहोत. दोन्ही बाजूला जर बटर हे जास्त आपण अप्लाय करून घेतलं तर ब्रेड हे जास्त बटर ऑब्झर्व करून घेणार आणि त्यामुळे एकदम ऑइली तयार होणार. त्यासाठी जेवढं कमी लावता येईल बटर तेवढंच घ्यायचं आहे आणि एकसारखं सगळ्या बाजूंनी अप्लाय करून घ्यायचं आहे. तर एकाच बाजूने 2 ब्रेडला गार्लिक मिक्स अप्लाय करून घेतल्यानंतर आता या ब्रेडच्या सेंटरमध्ये आपण चीज लावणार आहोत. तर या ठिकाणी तुम्ही चीज स्लाइस किंवा ग्रेटेड केलेला चीज किंवा मोझरेला चीज जे कोणताही चीज तुमच्याकडे असेल तर ते तुम्ही इथे वापर करून घेऊ शकता. तर इथे मी चीजला ग्रेट करत आहे. जर तुमच्याकडे मोझरेला जर चीज असेल तर स्ट्रेचनेस हे खूप जास्त असते आणि खातानासुद्धा खूपच भारी टेस्ट लागते. जे तुमच्याकडे चीज अवेलेबल असेल त्याचा तुम्ही इथे वापर करून घेऊ शकता. आता या ब्रेडच्या वरच्या भागावरती सुद्धा थोडंसं आपल्याला बटर अप्लाय करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे तयार करून घेतल्यानंतर गॅसवरती तवा ठेवायचा आहे. तवा गरम झाल्यावरती ज्या साईडने आपण बटर अप्लाय केलेलं आहे ते बाजू खालच्या साईडला ठेवून यावरती झाकण लावून 1 ते 2 मिनिटासाठी आपण याला रोस्ट करून घेणार आहोत. जर तुम्हाला ब्रेडच्या वरच्या बाजूला जर बटर लावायचं असेल तर ते तुम्ही लावू शकता. या ठिकाणी मी इथे लावलेली नाही आहे. 2 मिनिटानंतर झाकण काढून घ्यायचं आहे आणि याची दुसरी बाजू देखील आपण रोस्ट करून घेणार आहोत. परत झाकण लावायची गरज नाही. जवळपास 1 ते 2 मिनिटानंतर गार्लिक ब्रेड इथे बनवून तयार झालेला आहे. तर आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. बाकीचे उरलेले सगळे गार्लिक ब्रेड अशाच पद्धतीने तयार करून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता मस्त क्रिस्पी असं गार्लिक ब्रेड इथे बनवून तयार झालेलं आहे. तर बघितले ना, एकदम साध्या सोप्या पद्धतीमध्ये घरच्या घरी चीज गार्लिक ब्रेडची रेसिपी आपण तयार करून घेतलेला आहे. जर ही रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा. चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.